एक बैठक होणार आहे बाकीच्या विषयावर, ते पण बैठक या हप्त्यामध्ये होणार. शेतमजुरांचा विषय असा एकंदरीत आहे. मला वाटतं आपण मीडियाने खूप आम्हाला साथ दिली. आपण मानावं तेवढे आपले आभार कमीच आहे. सगळ्या मीडियाचं मी आभारही मानतो, आपल्याला धन्यवाद देतोय, त्यांची माफी मागतोय. खरं तर सरकारनं पुढाकार घ्यायला पाहिजे होता. आंदोलन करायची वेळच येऊ द्यायला नाही पाहिजे होती. ही सरकारनं जबाबदारी हाथ वरते केली म्हणून ही अवस्था आली. तारीख देने को सरकार तैयार नहीं थे और तारीख नहीं मिलती तो हम बिल्कुल तैयार थे. हम पूरे ताकत से लड़ने को तैयार थे. तारीख मिल गई है. जो सरकार पहले हमने कर्ज माफी का बोला ही नहीं, ये बोलने वाली सरकार को तारीख खींच के लाया हमने और ताकत से लाया है. कर्ज माफी की घोषणा की है सरकार ने. ये सबसे बड़ी उपलब्धि है. अगर ना आंदोलन ना होता तो क्या ये नहीं होता. गरीब बांधवांना देणार, सरकारला देऊ, आमच्या नेत्यांना देऊ. हे जर कदाचित आले नसते आमचे सर्व नेते मंडळी, तर हे मूठ बांधल्या नाही गेली असते. त्या सगळ्यांच्यामुळे हे शक्य झालं. खरं तर हे जर आले नसते तर एकटा बच्चू कडू पाहिजेच्या ताकदीनं लढू शकलं नसतं. हे कार्यकर्त्याचं क्रेडिट आहे, जो बिचारा अजूनही नजरेसमोर राबलाय. 8 महिन्यापासून लढतोय आम्ही. पायाले भिंगरे 150 सभा म्हणजे 200 दिवस जागरण आहे आमचं. 4 वाजता नंतर 4 वाजेपर्यंतच्या आत कधी झोपलो नाही आम्ही. अन्नत्याग आंदोलन झालं, पदयात्रा झाली, रायगडचं उपोषण झालं, सातत्यानं चालू आहे. आणि एवढं सगळं करून सुद्धा काही लोक अशा प्रकारच्या टवळक्या करत असेल तर माफ करा. आंदोलन पुढच्या वेळेला करावं का नाही करावं या मानसिकतेतून टपतोय माणूस.